नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। रुकडी इथल्या रोहित फोटो स्टुडिओ आणि कर्मवीर प्राथमिक विद्या मंदिरमध्ये झालेल्या चोरीतील 2 संशयितांना हातकणंगले पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून दोन्ही चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या कर्मवीर प्राथमिक विद्या मंदिरमधील पोषण आहाराच्या खोलीतील साहित्य 4 दिवसापूर्वी अज्ञात चोरट्यानं लंपास केलं होतं। तत्पूर्वी रुकडी रोडवरील रोहित फोटो स्टुडिओमधून अज्ञात चोरट्यांनी मॉनिटर, प्रिंटर, होम थिएटर असं साहित्य चोरीला नेलं होतं। याबाबतचं वृत्त बी न्यूजमध्ये प्रसारित होताच हातकणंगले पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली होती। गोपनीय व्यक्तीकडून पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपाधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं कार्तिक संजय दबडे या संशयिताला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर प्रेम नंदकुमार लोखंडे या साथीदारासह कर्मवीर प्राथमिक विद्या मंदिर आणि रोहित फोटो स्टुडिओमध्ये चोरी केल्याचं त्यानं कबूल केलंय। त्यांच्याकडून दोन्ही चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम, संग्राम खराडे, चालक विठ्ठल जाधव यांनी केली। शाहूवाडी तालुक्यातील कासारी नदीकाठी वसलेल्या आणि कासारी धरणापासून 1 मीटर अंतरावर असणाऱ्या मांजरे गावात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई जाणवतेय। ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांना पावसाचं दूषित पाणी प्यावं लागतंय। 8 दिवसात संबंधित विभागानं नळ पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती केली नाही तर कोल्हापुरातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मांजरे गावचे तंटामुक्त अध्यक्ष दीपक कांबळे यांनी दिलाय। शाहूवाडी तालुक्यातील मांजरे गावची लोकसंख्या 1000च्या आसपास आहे। शासनाच्या जलजीवन मिशन योजनेतून 38,10,411 रुपये एवढ्या रकमेची योजना मंजूर झाली होती। बंधाळा तालुक्यातील ठेकेदारानं या योजनेचं काम घेतलं होतं। डोंगरातून सायफन पद्धतीची ही योजना असून पाईपलाईन, मोटर, पाण्याची टाकी, सोलर अशी कामं त्यातून होणार होती। मात्र ठेकेदारानं पाईपलाईन टाकण्यासाठी चर काढून निकृष्ट दर्जाची पाईप टाकली आहे। त्यामुळे ती पाईप फुटली आहे। परिणामी गावातील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे। गेले 4 महिने खासगी विहिरीतून गावाला पाणी पुरवठा केला जातोय। गावात अनेक गल्ल्यांमध्ये पाईप फुटल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। ठेकेदाराला वारंवार सूचना करूनही तो नियमानुसार काम न करता ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांसोबत उद्धट वर्तवणूक करतो असा आरोप सरपंच आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केलाय। गावात सरकारी दवाखाना, वीज वितरण कार्यालय, शाळा अशा सरकारी कार्यालयांना पाणी द्यावं लागतं। 4 महिने पाणी नसल्यामुळे ठेकेदाराविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करतायत। येत्या 8 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर जिल्हा पाणीपुरवठा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सरपंच सुवर्णा बाबूराव पाटील, उपसरपंच शंकर आढाव, सदस्य रामचंद्र पडवळ यांनी दिलाय। गेले 2 ते 3 दिवस पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झालेत। त्यामुळे भोगावती नदीला आलेला महापूर ओसरलाय। त्यामुळे नदीकाठच्या पिकांनी मोकळा श्वास घेतला असला तरी मिळणाऱ्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्यानं शेतकऱ्याला त्याचा आर्थिक फटका बसणार आहे। गेल्या 25 दिवसात पडलेल्या मुसळधार पावसानंतर आता पावसानं विश्रांती घेतली आहे। अधूनमधून पाऊस कोसळत असला तरी त्यात जोर नाही। अतिवृष्टीमुळे मागील आठवड्यात काही दिवस भोगावती नदीकाठच्या शेती पिकांमध्ये महापुराचं घुसलेलं पाणी आणि त्यामुळे पिकांचं झालेलं नुकसान यामुळे यावर्षी सुद्धा परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। दुसरीकडे शासनानं अजून नदीकाठच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या नाहीत। त्यामुळे बळीराजामध्ये संभ्रमावस्था आहे। महापुराचं पाणी घुसल्यानं ऊस, सोयाबीन, भुईमूग, भात यांसह पिकांचं नुकसान झालंय। ऊस उत्पादन घटणार असल्यानं त्याचा फटका साखर कारखान्यांना सुद्धा बसणार आहे। मुसळधार पावसामुळे शाहूवाडी तालुक्यातील बरकी धबधबा प्रशासनानं बंद केला होता। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला होता। पावसाचा जोर कमी झाल्यानं प्रशासनानं जमावबंदी आदेश उठवून पर्यटकांसाठी धबधब्यावर प्रवेश खुला केलाय।
पावसाळ्यामध्ये बरकी धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात। सध्या पावसाळा सुरू झाल्यानंतर पर्यटकांनी बरकी धबधब्याला भेट देऊन मनमुराद आनंद लुटला। मात्र त्यानंतर अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची भीती असल्यानं बरकी धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता। आता पावसाचा जोर कमी झाल्यानं ग्रामस्थांनी शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना निवेदन देऊन बरकी धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी केली होती। त्यावर तहसील प्रशासनानं बरकी धबधब्याच्या ठिकाणी प्रवेश करायला परवानगी दिली आहे। धबधब्यावर प्रवेश सुरू झाल्यानं शाहूवाडी तालुक्यातील बरकी, पावनखिंड, मानोली धरण, केरले धबधबा, आंबा घाट, विशाळगड, चांदोली धरण या ठिकाणी पर्यटक गर्दी करतायत। पन्हाळा तालुक्यात काही शेतकऱ्यांची शेती रस्त्याकडेला आहे। असे काही शेतकरी रस्त्याच्या साईड पट्टीवर हत्ती गवताची लागवड करून उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करतात। त्यामुळे रस्त्याला लागूनच गवत उगवत असल्यानं वाहन चालकांना मात्र नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय। शेतकऱ्यांकडून प्रचलित पिकाबरोबरच मोकळ्या जागेत हत्ती गवत घेतलं जातं। उंच वाढणारं हे गवत शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळवून देतं। सध्या पन्हाळा तालुक्यातील रस्त्याकडेला शेती असलेले काही शेतकरी रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड पट्टीवर अशा गवताची लागण करतायत। रस्त्याच्या साईड पट्टीवर अशा प्रकारे गवत लावल्यामुळे वाहनधारकांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागतोय। वाहतूक कोंडीमुळे रस्ता सोडून साईड पट्टीवर गाडी घ्यावी लागल्यास त्या ठिकाणी हत्ती गवत वाढलेलं असल्यानं वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं अशा शेतकऱ्यांना समज देणं गरजेचं आहे। गडिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागात यंदा कमी पाऊसमानामुळे विविध धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा झालाय। ही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली नाहीत तर भविष्यात हलकर्णी, तेरणी परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे या भागातील शेतकरी, नागरिक चिंताग्रस्त बनलेत। गडिंग्लज तालुक्याच्या पश्चिम भागात मात्र जोरदार पाऊस झाल्यानं हिरण्यकेशी नदीला पूर आला। आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेनं भरल्यानं नदीकाठच्या गावांना दिलासा मिळालाय। मात्र या उलट परिस्थिती पूर्व भागात आहे। या भागातील नरेवाडी धरण वगळता तेरणी, एने चवंडी धरणामध्ये ऑगस्ट महिना सुरू झाला तरी अत्यल्प पाणीसाठा आहे। पूर्व भागातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे। तेरणी प्रकल्पात आत्ता केवळ 48% पाणीसाठा झालाय। त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं नाही तर 4 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्ह आहेत। या भागातील सर्व धरणं पूर्ण क्षमतेनं भरली नाहीत तर आगामी काळात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे। त्यामुळे या परिसरातील शेतकरी, नागरिक चिंताग्रस्त बनलेत। याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा 7/12चं बातमीपत्र। आजचा दिवस खूप खास आहे। हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा। बसा। हा क्षण आहे कौतुकाचा। हे तुला आणि हे तुमच्यासाठी। अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी। ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा। पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे। मान आहे तो तुमचा। या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं। राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध। हिरा मोती मिठाईवाले। विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय, कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाईवाले यांनी मोठं दुकान थाटलंय। इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, मैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही। एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल। चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाईवाले। पत्ता गणेश मंदिर जवळ, कोल्हापूर रोड, पेठ, वडगाव। संपर्क 9730 54 90 99। पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स। प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच
श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5,000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. अच्युतं केशवं रामनारायणं. दैनंदिन जीवन जगत असताना सणवार येतात जातात, ऋतू येतात जातात. अशातच एक थोर व्यक्ती आपल्या घरातील सांगत येते, अरे यंदा अधिक मास महिना आलाय हा. तर मग तेव्हा लहान मुलं लगेचच विचारतात, अरे हे 12 महिने आम्हाला माहिती आहेत, मग अधिक मास हा आला कुठून? नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. बी चॅनल आपणासाठी श्रावण अधिक मास महात्म्य हा कार्यक्रम घेऊन येत आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त बी चॅनलवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत. मैत्री दिनानिमित्तानं एकत्र आलेल्या युवकांच्या उसळलेल्या जनसागरामुळे समाजकारण आणि राजकारण करण्यासाठी मोठी ऊर्जा मिळाली आहे. या युवा शक्तीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर असे समाजोपयोगी उपक्रम सुरू करणार असल्याचं माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं. करवीर तालुक्यातील वाकरे इथल्या फ्रेंडशिप डे निमित्तानं आयोजित युवा मेळाव्यामध्ये ते बोलत होते. करवीर तालुक्यातील वाकरे इथल्या अर्चना मल्टीपर्पज हॉलमध्ये मैत्री दिनाच्या निमित्तानं देवराज नरके यांनी युवक मेळावा घेतला. माजी आमदार चंद्रदीप नरके, देवराज नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 ते 7 हजार युवक युवती मेळाव्यात सहभागी झाले होते. यावेळी नरके यांच्या हस्ते 5 युवक आणि 5 युवतींना लकी ड्रॉद्वारे किमती मोबाईल फोन बक्षीस देण्यात आले. यावेळी डीजेच्या ठेक्यावर युवक युवतींनी जल्लोष केला. मैत्रीला जात पात, धर्म आणि वयाच्या चौकटीत बसवता येत नाही. आज जमलेल्या युवकांनी समाजकारणाचं व्रत जोपासण्याची शपथ घेतली तर अनेक विधायक बदल दिसून येतील. समाजात शांतता आणि सलोखा निर्माण होईल. यासाठी जमलेल्या युवा मित्रांनी साथ आणि सहकार्य करावं असं आवाहन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं. तर जगभरात साजऱ्या होणाऱ्या मैत्री दिनानिमित्त हा युवा मेळावा घेतलाय. त्यातून मैत्रीचे बंध घट्ट करत आणि समाजातील गरजूंसाठी रक्तदान आणि आरोग्य शिबिराबरोबर अनेक विधायक कामांचा संकल्प करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी करवीर, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातील युवक युवतींनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवल्यानं नरके गटात नवचैतन्य निर्माण झालंय. शाहूवाडी तालुक्यातील सवते गावच्या हद्दीतील नदीकाठावरील 30 एकरातील ऊस आणि रताळी पिकाची रानडुकरांकडून नासधूस करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार सवते ग्रामस्थांच्या वतीनं तहसीलदार रामलिंग चव्हाण, वनाधिकारी अमित भोसले यांना देण्यात आली आहे. वनविभागानं रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा वनविभागासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. सवते गावात ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे, तर माळ रानावर रताळी पीक घेतलं जातं. सध्या ऊस पिकाची वाढ झाली आहे, मात्र या ऊस पिकासह रताळीची रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. ऊसाचं नुकसान करण्याबरोबरच रानडुकरांनी रताळी खाऊन टाकल्यानं शेतकरी आर्थिक अडचणी सापडणार आहेत. त्यामुळे वनविभागानं रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा शाहूवाडी वनविभागासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. यावेळी सखाराम पाटील, नामदेव केसरे, रंगराव शिंदे, महादेव केसरे, भरत भोसले, संदीप रामचंद्र बुरसे, लक्ष्मण शिंदे, नामदेव शिंदे, योगेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कार्यकर्ते मोठे झाले तरच नेता आणि पक्ष मोठा होतो. त्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त शिवसेना सदस्य नोंदणी करणं गरजेचं आहे असं मत उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे यांनी व्यक्त केलं. जयसिंगपूर इथं सदस्य नोंदणी अभियानात ते बोलत होते. जयसिंगपूर इथं शिंदे गटाच्या वतीनं शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचा शुभारंभ उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे यांच्या हस्ते करण्यात आला. पक्ष वाढवण्यासाठी नवीन सदस्य नोंदणी अभियान युद्ध पातळीवर राबवावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं कार्य सुरू असल्याचं सांगितलं. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंदे, माधुरी टाकारे, सचिन डोंगरे, संभाजी गोते यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला हरिदास पाटील, सूरज भोसले, अनिल क्षीरसागर, प्रवीण दळवी, छायाताई सूर्यवंशी, सुजाता पाटील, आसमा पटेल, मंदाकिनी कोळी, रेखा माने यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत बालकांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून त्याचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केलंय। या मोहिमेची सुरुवात शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातून नुकतीच करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राज्य शासनाच्या मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेची सुरुवात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आली। मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत बालकांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून येत्या 3 महिन्यात 0 ते 5 वयोगटातील मुलं, गरोदर माता यांच्यासाठी 3 फेऱ्यांमध्ये ही मोहीम पार पडेल। केंद्र सरकारकडून गोवर रुबेला निर्मूलन 2023 अंतर्गत जास्तीत जास्त बालकांचं लसीकरण करण्याचं धोरण आहे। मोहिमेची पहिली फेरी 7 ते 12 ऑगस्ट, दुसरी फेरी 11 ते 16 ऑगस्ट आणि तिसरी फेरी 9 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत होईल। या मोहिमेत पहिल्यांदाच 2 ते 5 वयोगट समाविष्ट करण्यात आलाय। 6 ऑगस्ट 2018 किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांचं लसीकरण या मोहिमेद्वारे केलं जाईल। त्यासाठी यू-विन पोर्टल बनवलंय। त्याद्वारे लसीकरण सत्राचा दिनांक, वेळ, ठिकाण याची सविस्तर माहिती आणि नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याची माहिती डॉक्टर संजय रणवीर आणि डॉक्टर शबाना मोकाशी यांनी दिली। लसीकरणासाठी पुलाची शिरोली आरोग्यवर्धिनी केंद्र दवाखान्यात संपर्क साधावा असं आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जेसिका अँड्र्यूज यांनी केलंय। यावेळी सरपंच पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते। कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले माध्यमिक विद्यालयात 10वी शिकणाऱ्या नणुंद्रे इथल्या अथर्व अरुण पाटील याचा आकस्मिक मृत्यू झाला। अथर्वच्या घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं विद्यार्थी आणि शिक्षकांनी वर्गणीद्वारे मदत जमा करून अथर्वच्या वडिलांकडे ती सुपूर्द केली आहे। पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे इथला अथर्व अरुण पाटील हा कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले माध्यमिक विद्यालयात 10वीच्या वर्गात शिकत होता। अचानक तो आजारी पडला, त्यामुळे अथर्वच्या वडिलांनी त्याला कोल्हापुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं। आठवडाभर त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचाराला साथ न देता अथर्वनं जगाचा निरोप घेतला। विद्यार्थी दशेतील अथर्वच्या मृत्यूमुळे घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला। अथर्वच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे। त्याच्यावर दवाखान्यामध्ये झालेल्या उपचाराचं बिल भागवणं कुटुंबियांना शक्य झालेलं नाही। त्यामुळे सामाजिक संस्थांनी पुढे येऊन कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे। ही बाब ओळखून श्रीपतराव चौगुले महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेच्या वतीनं 21,000 रुपये जमा करून अथर्वच्या वडिलांकडे देण्यात आले। यावेळी संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील, मुख्याध्यापिका टी.के. पाटील, संदीप वंजिरे, युवराज पाटील उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं महत्त्व आणि परिणाम विद्यार्थी दशेतच समजून घ्यावे। आपल्या हातून कळत नकळत चुका घडून आयुष्यभर त्याचे परिणाम भोगायला लागू नयेत, यासाठी हिंसा, मारामारी, नियमबाह्य गोष्टी टाळाव्यात असं आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी केलंय। गारगोटी इथं कर्मवीर हिरे कनिष्ठ महाविद्यालयातर्फे पोलीस आपल्या भेटीला या कार्यक्रमात ते बोलत होते। गारगोटी इथं कर्मवीर हिरे महाविद्यालयात पोलीस आपल्या भेटीला हा कार्यक्रम पार पडला। यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचा सत्कार उपप्राचार्य सुनील जितकर यांच्या हस्ते करण्यात आला। विद्यार्थ्यांनी स्वतःची आणि आईवडिलांची स्वप्न साकार करायची असतील तर आपलं ध्येय आणि अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावं। जीवनात चांगले आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केला तर नक्की यशस्वी व्हाल असं सांगत विद्यार्थ्यांनी कायदा आणि शिस्तीचं पालन कसं करावं, मोबाईलचा अतिरेकी वापर, ऑनलाईन फसवणूक, पोक्सो कायदा, पोलीस दलातील करिअर अशा विविध मुद्द्यांवर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं। यावेळी प्राध्यापक एस.सी. इंगवले, प्राध्यापक धनाजी आरडे, सविता वर्णे यांनीही मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील, राहुल कुंभार, प्राध्यापक एस.एस. पाटील, डी.पी. गुरव, एस.बी. पाटील, एस.व्ही. चौगले, एस.बी. केणे, डी.एन. जाधव, एस.जी. चव्हाण, ए.पी. वारके यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते। कामाचं योग्य नियोजन करून कार्यालयातील दैनंदिन कामं कार्यालयातच पूर्ण केली तर ताणतणाव कमी येतो आणि सुखी जीवन जगता येतं। दैनंदिन कामकाज आणि व्यवहाराच्या व्यस्ततेमधून वेळ काढून नातेसंबंधही जपावेत असा सल्ला प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांनी दिला। राधानगरी तहसील कार्यालयात महसूल सप्ताहाच्या सांगता समारंभात ते बोलत होते।
राधानगरी तहसील कार्यालयाच्या वतीनं तहसीलदार अनिता देशमुख यांनी विविध उपक्रमांनी महसूल सप्ताह साजरा केला। वर्षभरात उल्लेखनीय काम केलेले महसूल कर्मचारी, अधिकारी तसंच पत्रकार, आजी माजी सैनिक यांचा सत्कार आणि महसूल कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी असे विविध कार्यक्रम राबवून 7 दिवसात विविध दाखल्यांचं वाटप केलंय। महसूल सप्ताहाच्या सांगता समारंभात प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडले। प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांचा सत्कार तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते झाला। तालुक्यातील नागरिकांना चांगली सेवा देण्याबरोबर गतिमान काम केल्यानं मनावरील ताण निश्चितच कमी होतो। तसंच कार्यालयातील काम कार्यालयातच पूर्ण केलं तर कर्मचाऱ्यांना मुक्त जीवन जगता येतं। कार्यालयातील कामं घरी नेली तर त्याचा कुटुंबाला त्रास होतो। त्यामुळे सुखी राहण्यासाठी सर्वांनी वेळेत काम करा, आरोग्य सांभाळा, नियमित व्यायाम, प्राणायाम करून आरोग्य सुदृढ ठेवा आणि नाती जपा असा सल्ला प्रांताधिकारी बनसोडे यांनी दिला। यावेळी दुय्यम निबंधक दिग्विजय अस्वले, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, नायब तहसीलदार सुबोध वांगणकर, ऋतुराज निकम, तालुका आरोग्य अधिकारी RR शेट्टी, आनंदा शिंदे, मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे, प्रवीण पाटील, सुंदर जाधव, रणजित ढोकरे, वैशाली कोरवी, नामदेव रेवडेकर, सचिन पाटील यांच्यासह महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।